नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आणखी पी वाय क्यू सिरीज या पी वाय क्यू सिरीजमध्ये आपण बेसिक ते ॲडव्हान्समध्ये काही गणिते सोडवणार आहोत, सॉल्व करणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत ते मागील काही परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्हाला या पी वाय क्यू सिरीजचा नक्की फायदा होईल. चला तर सुरू करूयात प्रश्न. तर आपला प्रश्न क्रमांक 1 आहे. काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 24 वह्या वाटल्या. तेव्हा 150 वह्या कमी पडल्या, तर त्या मुलांची इथे काय पाहिजे, मुलांची संख्या किती असेल. बघा, खूप सोपा प्रश्न आहे. काय बघा, 18 वह्या वाटायच्या होत्या मुलांना. किती? प्रत्येकी 18 वह्या वाटायच्या होत्या, पण त्यात काय झालं, 24 वह्या वाटल्या गेल्या. 24 वह्या वाटल्या गेल्या, त्यापैकी 150 वह्या कमी पडल्या. तर त्या मुलांची संख्या किती? तर आपल्याला मुलांची संख्या विचारलेली आहे. समजा मुलांची संख्या x मानू. ठीक आहे. आता बघा, किती वह्या वाटल्या? 18 वह्या वाटायचे ठरवले होते. तर बघा, x मुलांना जर त्यांनी 18 वह्या वाटायचे ठरवले होते, परंतु काय झालं, प्रत्यक्षात त्यांनी 24 वह्या वाटल्या. आपल्याला ज्या 18 वह्या वाटायच्या होत्या, तर त्यांनी प्रत्यक्षात 24 वह्या वाटल्या. तर बघा, हे कसं होणार, 18 वह्या वाटायच्या होत्या, पण त्यांनी प्रत्यक्षात किती वाटल्या? 24 वह्या वाटल्या. आणि कमी किती पडल्या? 150. कमी किती पडल्या? 150. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे हा समीकरण बनवायचं होतं. आता बघा काय होणार, इथून जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर काय होणार बघा, हे 18x आणि 24x. तर बघा काय होणार, याची जर आपण अदलाबदल केली तर 24x मधून 18x वजा केले, बरोबर काय राहणार? 150 राहणार. बरोबर आहे. तर बघा, 24x मायनस 18x किती राहते? 6x. त्याच्यानंतर किती राहते? 150. x बरोबर काय होणार? 150 भागेला 6. तर बघा किती होणार? 6 1 6, 6 2 12. बरोबर आहे. किती होणार? 6 2 12. राहिले किती? 3. 6 पंचे 30. 6 पंचे 30. म्हणजे x ची किंमत किती आली? 25. पर्याय क्रमांक डी. आणि x काय मानलं होतं आपण? मुलांची संख्या. काय मानलं होतं? मुलांची संख्या. तर अशा प्रकारे याला आपल्याला सॉल्व करायचं होतं, टॅकल करायचं होतं. समजलं विद्यार्थी मित्रांनो? अगदी सोपा प्रश्न आहे आणि हा PYQ प्रश्न आहे. याला स्टार मार्क करून ठेवा किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये याला नोट डाऊन करून ठेवा. जी मी PYQ सिरीज घेत आहे विद्यार्थी मित्रांनो, इथले जे काही प्रश्न मी घेत आहे ते पूर्ण PYQ आहेत. तर तुम्ही त्यासाठी एक स्पेशल नोटबुक बनवा आणि तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटते ते इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या नोटबुकवर नोट डाऊन करून ठेवा. मी जे काही फॉर्म्युले सांगतो किंवा तुम्हाला टेक्निक सांगतोय, कधी शॉर्टकट ट्रिक्स सांगतोय, तर ती ट्रिक्स तुमच्या म्हणजे वारंवार व्हिडिओ न बघता किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त टाईम न घालवता ते क्विक रिव्हिजनसाठी तुमचा जो नोटबुक आहे तो तुम्हाला कामी पडेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला तर वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 2 काय? एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किमी प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किमी प्रति वेगाने परत येतो, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती? तर आपल्याला सरासरी वेग विचारलं. असा जर विचारलं विद्यार्थी मित्रांनो, तर एक सरासरी वेगचं सूत्र आहे. कुठलं? 2, बरोबर आहे, 2 गुणेला V1 गुणेला V2 भागेला V1 प्लस V2. याच्यामध्ये V1 V2 काय होते हे तुम्हाला मी अगदी सविस्तरपणे सांगतो. बघा, इथे काय सरासरी वेग काढायचा आहे आपल्याला. V1 काय रे? 4 आहे. म्हणजे V1 काय दिले आहे आपल्याला? 4 किमी प्रति तास दिलेला आहे. V2 काय दिलेला आहे? 6 किमी प्रति तास दिलेला आहे.
बरोबर आहे. आणि आपलं सरासरी वेग काढण्याचं हे सूत्र आहे. तर याच्यामध्ये काय करा तुम्ही, पुटअप करा. तर काय होणार बघा, 2 गुणेला V1 किती आहे 4, गुणेला V2 किती आहे 6, भागेला V1 किती आहे 4 अधिक 6. तर बघा किती होणार आहे, 2 गुणेला 4 गुणेला 6 जसेच्या तसे ठेवा आणि भागेला 10 करा. तर काय होणार बघा, 2 पंचे 10 आणि वरती काय होणार 6 चौक 24 भागेला 5. तर काय होणार 5 चौक 20, राहिले किती 4. तर 4 ने भाग जात नाही तर याला 0 केला कन्वर्ट, तर 5 8 40. तर किती होतो 4.8 किमी प्रति तास. तर हे आपलं उत्तर झालं, म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार आहे. तर सरासरी वेग विचारलं मित्रांनो तुम्हाला, तर तुम्हाला हा जो सूत्र आहे, हा जो फॉर्म्युला आहे, हे आठवलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही याला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हणतो, दोन संख्यांचा लसावी 255 असून त्यांचा मसावी 17 आहे. जर त्यातील एक संख्या 85 असेल तर दुसरी संख्या किती. तर आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. ठीक आहे. तर अगदी सोपा प्रश्न आहे, लसावी मसावी या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. तर बघा काय होते इथे, याचा एक फॉर्म्युला आहे, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणेला लसावी. आता आपल्याला काय काढायचे आहे, दुसरी संख्या. तर दुसरी संख्या आपण x मानू. आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे का, बघा 85 दिलेली आहे. त्याच्यानंतर मसावी दिलेला आहे का, मसावी किती आहे 17 दिलेला आहे. लसावी किती दिलेला आहे 255 दिलेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, दुसरी संख्या म्हणजे x. तर बघा काय होणार, x बरोबर 17 गुणेला 255 भागेला 85. हे झालं x ची मांडणी. कसं केलं मी, हे जे 17 गुणेला 255 आहे जसेच्या तसं ठेवलं, फक्त इथे काय केलं 85 हे इथे गुणाकारामध्ये होतं, इकडे आल्यानंतर काय होणार भागाकारामध्ये होणार. समजलं. तर बघा इथे काय होतं, x बरोबर डायरेक्ट भाग जातो 17 5 85, बरोबर आहे. तर इथे कितीने भाग जातो बघा, याला जर पुन्हा एकदा लिहिलं मी 255 भागेला 5, तर काय होतं 5 5 25 आणि 5 1 5 म्हणजे 51. तर आपल्याला काय x म्हणजे दुसरी संख्या मिळाली आहे 51. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. जर मित्रांनो या प्रश्नामध्ये जर तुम्हाला काय बघा, आता आपल्याला दुसरी संख्या विचारली होती आणि याच प्रश्नात जर तुम्हाला मसावी काढायचं जर विचारलं असतं तर तुम्ही काय केलं, ह्याच फॉर्म्युला उपयोग केला असता, ह्याच सूत्र उपयोग केला असता. तर हा अगदी महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, लसावी मसावी. आणि जर तुम्हाला पहिली संख्या दिलेली असेल, दुसरी संख्या काढायची असेल, तर हा एक सूत्र खूप महत्त्वाचं सूत्र आहे. याला पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय म्हटलं आहे, एका व्यक्तीचे जमा म्हणजेच आवक व खर्च याचे गुणोत्तर 5/4 दिलेले आहे. जर त्याची आवक 18,000 असेल तर त्याची शिल्लक किती. ठीक आहे. तर आपल्याला त्याची शिल्लक विचारलेली आहे. शिल्लक म्हणजे काय रे, जे काही आपण आता काय इथे बघा त्याचा खर्च दिलेला आहे आणि जमा, हा बघा जमा आणि खर्च याचा गुणोत्तर दिलेला आहे. तर आपण आधी तो लिहून घेऊया. काय दिलेला आहे बघा, जमा भागेला खर्च, याचं गुणोत्तर दिलेलं आहे किती 5/4 आहे. हे बघा जमाचं 5 आहे म्हणजे आवकचं आणि खर्चाचं 4 आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण याला डील करूया. त्याच्यानंतर बघा जमा किती दिलेला आहे आपल्याला, हे बघा आवकला आपण ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं आहे, जमा म्हटलं आहे. तर जमा किती दिलेला आहे 18,000 दिलेला आहे, 18,000. खर्च दिलेला आहे का नाही, म्हणजे शिल्लक म्हणजे हाच खर्च झाला, बरोबर आहे. तर बघा इथे काय होणार, खर्च आपल्याला काढायचा आहे. तर खर्च बघा जशाच्या तसं लिहा खर्च. ठीक आहे. आणि भागे बरोबर 5/4. तर याचा काय करा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे तिरपा गुणाकार करा. तर काय होणार 4 गुणेला हे 18,000 बरोबर 5 गुणेला खर्च.
5 गुणिला खर्च, हा 5 या खर्चासोबत काय होणार, मल्टिप्लाय होणार. मग बघा तुम्हाला खर्च काढायचा आहे तर काय होणार, खर्च बरोबर हे जे 5 आहेत हे इथे गुणाकारामध्ये आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, मल्टिप्लायमध्ये जाणार, म्हणजे भागाकारामध्ये जाणार. तर काय होणार बघा, 4 गुणिला 18,000 भागेला, इथे काय आहे गुणाकारामध्ये आहे आणि इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल, भागेला 5. समजलं. आता बघा तुम्ही याला काटपीट करा तर काय होणार बघा, 5 तिरिक 15 राहिले 3, 5 छक्क 30 आणि हे 2 शून्य जशाचे तसे. तर बघा इथे काय होणार, 4 गुणेला 3,600 रुपये हा झाला खर्च. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय होणार, 4 गुणेला 3,600चा गुणाकार करा तर काय येणार, खर्च बरोबर काय होणार, 6 चौ 24चे 4, हातचे आले 2, 4 त्रिक 12, 12 न 2 14, बरोबर आहे. आणि हे 2 शून्य जसेच्या तसे काय येणार, 14,400. 14,400 हा त्याचा काय झाला, खर्च झाला. ठीक आहे. आता तुम्हाला काय, हा खर्च झाला आणि तुम्हाला काय शिल्लक विचारली आहे, बरोबर आहे. तर शिल्लक काय होणार बघा, म्हणून शिल्लक, तर काय होणार शिल्लक बघा, शिल्लक काय होणार, तुमचा आवक किती होता म्हणजे जमा किती होता, 18,000 होता, बरोबर आहे. त्या 18,000मधून तुम्हाला काय करायचे आहे, जो खर्च आलाय त्याचा तो वजा करायचा आहे. किती आला खर्च, 14,400 आला, समजला. तर याला काय करा तुम्ही वजा करा म्हणजे तुम्हाला शिल्लक मिळेल. किती मिळेल, 0 0 आणि हा 10तून जर 4 गेले इथे राहिले 6, इथे 1, तर 5, 8मधून जर 5 गेले इथे राहिले 3, म्हणजे 3,600 तुम्हाला काय मिळेल, शिल्लक मिळेल. तर हा तुमचा काय झाला, उत्तर झाला. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ नका. जमास म्हणजे इथे काय दिलेलं आहे, आवक दिलेली आहे आणि आवक दिलेली आहे आपल्याला, आणि त्याच्या आधी आपल्याला जमा आणि खर्च याचा गुणोत्तर दिलेला होता. जे दिलेलं होतं ते आपण लिहिलं आणि जे काढायचं होतं ते आपण इथे फॉर्म्युल्यामध्ये टाकून काय केलं, काढलं. आणि आपल्याला शेवटी शिल्लक विचारली होती. तर शिल्लक म्हणजे आपल्याला जो खर्च लागला आणि जे आवक होती म्हणजे जमा होता, तो जम्यामधून आपण खर्च काय केला, वजा करून आपण शिल्लक काढली. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. आणि हा PYQ प्रश्न आहे. पुन्हा जर येणारी जे परीक्षा आहे त्याच्यामध्ये जर विचारला जाऊ शकेल किंवा विचारेल तर त्याच्या आधी तुम्ही याला नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या बुकामध्ये नोट डाऊन करून ठेवा. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय म्हणतो, एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल. आपल्याला अंतर विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, अंतर विचारलेलं आहे. आणि हे सगळं जे अंतर आहे हे किमीमध्ये आहे, हे लक्षात असू द्या. हे काय किमीमध्ये आहे. ठीक आहे. तर बघा काय विचारलं आहे आपल्याला, आपल्याला 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल हे विचारलेलं आहे. तर आधी तर बघा चौरसाकृती मैदान दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, चौरसाकृती मैदान. तर तुम्हाला माहित आहे का रे, चौरसाची परिमिती काय असते, तर परिमिती, ठीक आहे. तर चौरसाची परिमिती काय असते, 4 गुणेला बाजू. काय असते, 4 गुणेला बाजू. हे चौरसाची परिमिती. परिमिती म्हणजे पूर्ण बाजू म्हणजे चौरसाच्या. ठीक आहे. तर बघा चौरसाच्या मैदानाची प्रत्येक बाजू किती दिलेली आहे, 120 मीटर दिलेली आहे. किती दिलेली आहे, 120. मग बघा इथे काय करणार, 4 गुणेला बाजू दिलेली आहे 120. तर काय होणार, 12×48 आणि 0 म्हणजे 480. काय झालं, काय झालं, चौरसाची परिमिती. आणि परिमिती मीटरमध्ये, हे कशामध्ये, मीटरमध्ये. आता बघा हे मीटरमध्ये ना उत्तर आहे किमीमध्ये. तर थोडं घाबरून जाऊ नका, आपल्याला आणखी काय विचारलंय ते बघूया. इथे काय, मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती, 5 फेऱ्या. म्हणजे बघा एक फेरी म्हणजे काय होते, जे आता काढली ते परिमिती काढली आपण, बरोबर आहे. एक फेरी म्हणजे काय, परिमिती काढली, बरोबर आहे.
तर जे परिमिती आले म्हणजे एक फेरी म्हणजे काय होणार 480 होणार. इथे 480 लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला किती 5 फेऱ्या काढायच्या आहेत. तर 5 फेऱ्याची परिमिती किती होणार बघा. 5 फेऱ्या किती होणार 5 गुणेला 480 होणार. बरोबर आहे. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर बघा किती होणार 5 8 40. बरोबर आहे. हातचे आले 4 5 24 20 आणि 4 24. ठीक आहे. आणि हा जो शून्य आहे तो ॲज इट इज म्हणजे जशाच्या तसा इथे येणार. म्हणजे 5 फेऱ्या किती झालं 2400 मीटर. बरोबर आहे. आता जे काढत आहोत आपण ते सगळं मीटरमध्ये आहे, पण आपल्याला उत्तर कशामध्ये दिलेलं आहे किमीमध्ये दिलेलं आहे. हे बघा किलोमीटरमध्ये. आता बघा आपल्याला 5 फेऱ्या आहेत 2400 मीटर आल्या, तर आपल्याला अंतर किती कापले ते विचारायचं आहे. तर बघा म्हणजे ते काढायचं आहे. तर 1 म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे काय होणार रे किमी म्हणजे काय होणार काय होणार हे माहित आहे का कुणाला माहित आहे का रे नाही ना. तर मग बघा किती होणार 1000 मीटर होते. किती होते 1000 मीटर. आणि आपल्याला किमीमध्ये उत्तर काढायचं आहे. तर हे कितीमध्ये आलं हे कशामध्ये आलं मीटरमध्ये. आणि आपल्याला काय करायचं आहे किमीमध्ये उत्तर काढायचं आहे. तर काय होणार 1 मीटर म्हणजे 1000 मीटर होते. तर या 2400ला आपल्याला काय करावं लागेल 1000नी डिवायडेड करावं भागावं लागेल, तेव्हा आपलं उत्तर किमीमध्ये येणार. तर बघा त्या मैदानाभोवती शेवटचं राहिलेलं जे विचारलं ते आपण आता काढूया. त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास काय येणार 5 फेऱ्या आपण काढल्या 2400 आणि आपल्याला मीटरमध्ये किलोमीटरमध्ये पण कन्वर्ट करायचं आहे. तर काय होणार 2400 भागेला 1 किमी म्हणजे किती 1000 मीटर. तर याला 1000ने आपल्याला भागावं लागेल. तर काय येणार बघा शून्याशी शून्य कटला, त्याच्यानंतर हा शून्याशी हा शून्य कटला. आता हा शून्य आणि इथे 24 म्हणजे बघा 24 भागेला 10 म्हणजे किती राहणार 2.4 किमी. 2.4 किमी. तर हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. बघा अगदी सोपा प्रश्न होता. तुम्हाला जर चौरसाची परिमिती माहीत असेल तर आपण त्याची परिमिती काढली आणि एक फेरी म्हणजे किती एक परिमिती म्हणजे जे काढलं तर ते आपल्याला 480 आलं. मग आपल्याला 5 फेऱ्या काढायच्या होत्या. 5 फेऱ्याला काय केलं एक परिमिती म्हणजे जी काढली त्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 5 फेऱ्याचं हे आलं म्हणजे मीटर आलं. तर 2400 मीटर. मग आपल्याला काय मीटरमध्ये नव्हतं पाहिजे आन्सर, कशामध्ये किमीमध्ये आन्सर पाहिजे होतं. तर आपण 1 किमी म्हणजे काय 1000 मीटर. आपण म्हणजे हे एक याला काय म्हणतात हे लक्षात ठेवा तुम्ही की कन्व्हर्जन काय असते कसं असते. तर याला पण तुम्ही लक्षात असू द्या 1 किलोमीटर म्हणजे काय 1 सेंटीमीटर म्हणजे काय. ठीक आहे. तर याला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. जर आपल्याला मीटरमध्ये जर विचारलं असतं तर आपलं फायनल आन्सर हेच आलं असतं कुठलं 2400. बरोबर आहे. हेच फायनल आन्सर आलं असतं. पण आपल्याला किमीमध्ये आपल्याला उत्तर काढायचं होतं म्हणून आपलं उत्तर बी आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी म्हणजे 2.4 म्हणजे 2.4 किमी. तर अशा प्रकारे हे 5 प्रश्न आहे आणि 5ही प्रश्न हे PYQ प्रश्न आहे. मी लिहिलेलं नाही इथे की कुठल्या याला आलंय. तर असं समजू नका की हा प्रश्न इम्पॉर्टंट नाही. सगळे प्रश्न मी जे घेत आहो PYQ सिरीजमध्ये ते इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या PYQ सिरीजचं तुम्ही एक वेगळं नोटबुक बनवा. त्या नोटबुकमध्ये प्रत्येक क्वेश्चन लिहून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर परीक्षा आली तर व्हिडिओमध्ये जास्त वेळ न घालवता तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याला त्वरित म्हणजे विदिन अ सेकंडमध्ये जे काय फॉर्म्युले लिहिलेले आहे किंवा तुमची शॉर्ट ट्रिक्स लिहिलेली आहे ते रिकॉल करता येणार तुम्हाला. आता बघा काही मुलं म्हणतात सर शॉर्ट ट्रिक सांगा, पण जिथं शॉर्ट ट्रिक राहतात तिथं शॉर्ट ट्रिक सांगतो आणि जिथं आपल्याला शॉर्ट ट्रिक कामी पडत नाही आणि आपल्याला त्याचं माहीतच नाही की कसं काढायचं तर ते शॉर्ट ट्रिकही काही कामाची नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्या क्वेश्चनमधलं सगळं बेसिक माहिती पाहिजे. जर तुम्हाला बेसिकच माहीत नसेल तर शॉर्ट ट्रिक काढून काय अर्थ. बरोबर आहे. तर त्यामुळे तुम्ही एकदम शॉर्ट ट्रिकवर न जाता तुम्ही
त्या क्वेश्चनची आधी डेप्थ समजा, त्या डेप्थ समजून त्याला आपल्याला सॉल्व कसं करता येणार हे समजा, आणि जिथं शॉर्ट ट्रिक राहते मी तिथं शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतच असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आज इथेच थांबूया. आपल्याला ही जे PYQ सिरीज जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, आणि या फ्री लेक्चरच्या PDF साठी माझ्या जो टेलिग्राम चॅनल आहे माझा, त्याला तुम्ही काय करा, जॉईन करा. म्हणजे माझा टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर, माझं व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ अँड रिजनिंग अकॅडमी, आणि माझा हा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे 9673697309. जर कुणाला काही डाऊट असल्यास त्यांनी मला कॉल करा, मेसेज करा, काही करा. डाऊट विचारायचे असेल तर तुम्हाला लवकर तिथे रिप्लाय देण्यात येईल. ठीक आहे, तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल. आणि मला जर इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर माझी ही इन्स्टा ID आहे जीवन.पातुरकर. तर ठीक आहे मित्रांनो, इथेच थांबूया. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. जर तुम्हाला काही जर चुकलं असेल माझं तर तिथं कमेंट्समध्ये सांगा की सर तुमचं हे चुकलं आहे, तुमचे कॅल्क्युलेशन चुकलं आहे, किंवा तुम्हाला कॅल्क्युलेशन समजलं नसेल तर ते पण तिथे लिहा, कमेंट्स करा, आणि माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.